सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग। तर इथं सकाळीच मी आज व्हिडिओला सुरुवात केलेली आहे, म्हणजे सकाळपासूनच आज व्हिडिओची सुरुवात झालेली आहे। तरी तर सकाळीच घरातली क्लिनिंग सुरू झाली होती, घर झाडणे, घर पुसणे, सकाळची जी क्लिनिंग असते तर ती मी करून घेतलेली आहे। तर हो, मी इथं संक्रांतीला साडी पण घेतलेली बरं का, दाखवते पुढं मी व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा। आणि खरंच तुम्हाला माझी जर साडी आवडली ना तर नक्की कमेंट करून सांगा। तर इथं टिफिनमध्ये देण्यासाठी ना आलू आणि ओलावाला जो वाटाणा आहे ना तर त्याची मी तर मिक्स भाजी बनवणार होती मसाल्याची। सध्या वाटाण्याचं सीजन चालू आहे, तर थोडंसं तेल टाकलं, त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली आणि त्याच्यामध्ये मी ते दोन्ही मिक्स करून म्हणजे थोडेसे कलसून घेतलेले आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा ॲड केलेलं आहे। थोडंसं पाणी टाकून आहे ना मी ती शिजण्यासाठी ठेवलेले आहे। इथं मसाला काढून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये एक कांदा घेतलेला आहे भाजलेला, खोबरं, थोडेसे खडे मसाले आणि सांबार, त्याच्यामध्ये एक अद्रकीचा तुकडा घेतला आणि त्याच्यानंतर लसण, हे सगळं मिक्सरला ग्राइंड केलं, तेल टाकलं, त्याच्यामध्ये बेसिक मसाले ॲड केले आणि इथं मी ती म्हणजे तेलामध्ये चांगले कलसून घेतलेले। तेल सोडेपर्यंत ना हा मसाला चांगला कलसून घ्यायचा। एवढी छान भाजी होती नी एकदम मसाल्याची, छान लागते। त्याच्यानंतर थोडासा मसाला मी पाण्यात शिजवून घेतला आणि आपण जे वाटाणे आणि आलू जो कलसून घेतलेला होता ना तर तो ॲड केला। पहिले सुरुवातीला मीठ टाकल्यामुळं थोडंसंच मीठ आहे ना ॲड केलेले। तर इथं तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी मसाल्याची भाजी बनवून तयार झालेली आहे। इथं मी तुम्हाला साडी दाखवण्यासाठी आली ना तर इथं मागच्या साईडनं जर थोडासा डोंगराचा भाग आहे ना तर तिथं उंट आलेला होता, तर हे सुद्धा आम्हाला आनंद भेटतो। बरेच लोक पैसे देऊन इथं उंट बघतात, त्याची स्वारी करतात, पण हे आम्हाला फुकटमध्ये भेटतं। तर चला मी साडी दाखवते। मागच्या साईडनं जे एक कटोरा ठेवलेला आहे ना तर त्याच्यामध्ये मी तांदूळ टाकत असते चिमण्यांसाठी, तर त्या पण चिवचिव करत होत्या, म्हणजे त्यातलं जे तांदूळ आहे ना तर ते संपलेले होते। तर हे बघा इथं ह्या कलरची साडी घेतलेली आहे, थोडासा मोरपंखी कलर येतो आणि त्याला पिंक कलरचे ना असे काठ दिलेले आहे, तर खूप सुंदर अशी साडी आहे। थोडासा म्हणजे झाडाचा आकार असतो ना तर तशी पूर्ण साडीवर बुट्टी दिलेली त्यांनी आणि पिंक कलरचे काठ आहे, थोडेसे काठ मोठे, फक्त नेस्ता पदरच त्यांनी सोडलेला आहे आणि ह्या पद्धतीनं गुलाबी म्हणजे पिंक कलरचंच त्यांनी ब्लाऊज पीस दिलेलं आहे, त्याच्यावरती पूर्ण अशा बुट्ट्या दिलेल्या आहे आणि पूर्ण साडीमध्ये ना हीच डिझाईन आहे। तर या पद्धतीनं मी म्हणजे संक्रांतीसाठी ही साडी घेतलेली आहे। तर ह्यावेळेस आहे ना आहोंच्या पसंतीची साडी होती, तर हे बघा थोडीशी जवळून दाखवते। ह्या पद्धतीनं त्याच्यावरती डिझाईन आहे आणि अशा पिंक कलरचे काठ आहे, खूप सुंदर साडी आहे। नेसल्याच्या नंतर ब्लाऊज झाल्याच्या नंतर खूप सुंदर दिसणार। त्याच्यानंतर परत ही एक साडी घेतलेली आहे, तर हा एकदम लाल कलर म्हणतात ना तर तो आहे आणि त्याला असे छोटे छोटे एकदम कॉटनची साडी म्हणतात ना, प्युअर कॉटन, तर तो घेतलेला आहे आणि त्याला पूर्ण साडीला आहे ना त्यांनी असे गोंडे दिलेले, तर त्या गोंड्यांमुळेच ती साडी खूप छान दिसत होती। तर चला इथं ह्या दोन साड्या मी संक्रांतीसाठी घेतलेल्या आहे, कशा वाटल्या ना तुम्हाला हे पण सांगा आणि तुम्हाला आवडल्या का ते पण कमेंट करून सांगा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय।